पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत रेल्वे, रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 16व्या हप्त्याची 21,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली। नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुमारे 3,800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील त्यांनी वितरित केला। राज्यातल्या 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा फिरता निधी पंतप्रधानांनी वितरित केला। राज्यातल्या 1 कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधानांच्या हस्ते 3 जणांना आयुष्यमान भारत कार्डाचं वितरण करण्यात आलं। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 3 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र तसंच प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात 3 जणांना शेतमाल विकण्यासाठी ई-रिक्षाची किल्ली देण्यात आली। तसंच पंतप्रधानांनी वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आणि नवीन आष्टी अंमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्गातील रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला। मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचं देखील पंतप्रधानांनी लोकार्पण केलं। यवतमाळ शहरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरणही पंतप्रधानांनी यावेळी केलं।